नमस्कार. आज आपण शिकणार आहोत मशीन टूल्सची ॲक्युरेसी टेस्टिंग. आज आपण शिकणार आहोत जॉमेट्रिकल पॅरामीटर्स. आधी आपण बघणार आहोत जॉब सिक्वेन्स आणि मग सेल सिक्वेन्स. चला बघूया हे कसं करायचं. या व्हिडिओचा उद्देश एक सेंटर लेथची लेव्हल तपासणे. टू रनिंग ऑफ लेथ स्पिंडल, मुख्य लेथचे निलंबन आणि शेपटीचे अलाइनमेंट तपासत आहे. स्टॉक स्प्रिंगच्या संबंधात टेल स्टॉक स्लीव्हची पातळी तपासायची आहे. दोन्ही घटक क्रमवार प्रात्यक्षिक चाचण्या घेतल्यानंतर इतर पद्धती. टेल स्टॉकची कॉईल शक्य तितक्या जास्तीत जास्त प्रमाणात प्रोजेक्ट केली पाहिजे आणि तो कुलूपबंद असावा. प्रत्येक मोजमाप दरम्यान कॉईल हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल पोझिशन तपासण्यासाठी डायल टेस्ट इंडिकेटर वापरा. प्लंजर दाबा. गुंडाळीमध्ये प्रत्येक टोकाशी संपर्क साधण्यासाठी व्हर्टिकल स्थितीत डायलला 0 सेटवर स्थित करा. शेवटच्या क्षणापर्यंत कुंडलीच्या पूर्ण लांबीपर्यंत वाहन हळूहळू चालवा. टिप्पणी: वाचन डायल करा. डायल रीडिंग आणि दिलेल्या चाचण्यांचे फैलाव आणि दिल्या गेलेल्या परीक्षणांच्या आधारावर मूल्यांची तुलना करा. डायलला हॉरिझॉन्टल पोझिशनमध्ये सेट करा आणि हॉरिझॉन्टल स्तरावर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तपासा. अनुलंब आणि क्षैतिक स्थिती आवरण स्टॉक स्पिंडलची अचूकता तपासण्यासाठी टेल मॅनरल स्पिंडलवर निश्चित केले आहे. याच प्रक्रियेची पुनरावृत्ती करा. शेपटीच्या साठ्याची चौकशी केली जात आहे. सेंटरवर 300 ते 500 मिलीमीटर लांब एक टेस्ट मॅन्ड्रिल हॉलो घाला. सुनिश्चित करा की स्पिंडल बेअरिंग वर्किंग टेम्परेचरमध्ये खात्री आहे. डायल गेज निराकरण करा. प्लंजर मॅन्ड्रिलच्या स्थितीला स्पर्श करत आहे. आणि ते 0 वर सेट करा. डायल प्लंजरला मॅन्युअलच्या वर सेट केले पाहिजे आणि सॅडलला मॅन्युअलच्या बाजूला पूर्णपणे लांबीवर बेडसह घेणे आवश्यक आहे. जसे जसे ते मिटते तो पट्टा पुढे येऊन सरकतो. पडताळणीसाठी वाचनांचे निरीक्षण केले पाहिजे. टेल स्टॉक सेंटर दिलेल्या मर्यादेत स्पिंडल केंद्रापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. डायलच्या या रीडिंग विक्षेपणाला सत्यापित केले जावे आणि चाचणी तक्त्यांद्वारे दर्शविले जावे. आपण स्पिंडलच्या वास्तविक संचालनाला पारखून स्पिंडल टॅपरमधून आणि चाचणी मिलचे टेपर पॉइंट शोधा. डायल गेजला
कॅरेजमध्ये स्थिर ठेवले पाहिजे. त्यात त्याचा प्लगर मॅन्ड्रिलशी संपर्क साधतो आणि त्या 0 स्थितीवर सेट करतो. चाचणी करण्यासाठी पृष्ठभागावर ऑइल गेज प्लग उजव्या कोनात दाबा. निलंबन करण्यासाठी हळूहळू हाताने सहमत असणे आवश्यक आहे. ऑइल गेज रीडिंगचे निरीक्षण करा आणि लक्षात घ्या. डायल गेजला स्पिंडल नोज जवळ घेऊन जा आणि हळूहळू हाताने फिरवा आणि रीडिंग लक्षात घ्या. जेव्हा स्पिंडल हळूहळू फिरत राहतो तेव्हा डायल गेजचे रीडिंग घेणे आवश्यक आहे. डायल रीडिंग गेजला सत्यापित करणं आवश्यक आहे आणि चार्टची चाचणी अवश्य तुलनात्मक करावी. कौशल्य आणि अनुक्रमाचा उद्देश वस्तुनिष्ठ पातळी, भावनेची पातळी पृष्ठभागासह समायोजित करावी लागेल. सपाट पृष्ठभागावर स्पिरिट लेव्हल तोपर्यंत हलवा जोपर्यंत स्केलच्या मध्यभागी येणार नाही. स्ट्रेट एज सपाट काठावर ठेवा आणि प्लेटला चिकटवा. पातळी 180 अंशापर्यंत वळवा आणि शेवट सरळ काठावर ठेवा आणि लेबलचे विस्थापन लक्षात घ्या. कुपीला बबलच्या विस्थापनेच्या अर्ध्या भागाशी जुळवून घ्या. वर उल्लेख केल्याप्रमाणे अनुक्रम करण्यासाठी लेव्हल होईपर्यंत पुन्हा पुन्हा करा. स्तर स्थापित न करता स्तर ते स्तर बिंदू बदलेपर्यंत स्पिरिट लेव्हलच्या मदतीने लेथ लेव्हल हॉरिझॉन्टल रित्या समतोल केली जाते. कॅरेजला बेडच्या मध्यभागी ठेवा. रिअर स्लाइड वेवर स्पिरिट लेव्हल ठेवा. या पदावर अनस्लाइडचा मार्ग ऑपरेटरच्या बाजूच्या रेखांशाच्या विरुद्ध आहे. ए दुसरी पोझिशनची स्थिती आडत ठेवा. सी दोन्ही स्पिरिट स्तरांचे वाचन करा. दोन्ही स्पिरिटची पातळी समायोजित केली पाहिजे. स्तर एक समान वाचन दर्शवू शकत नाही तोपर्यंत समायोजित करा. ऑपरेशनचा क्रम पुनरावृत्ती केला पाहिजे जोपर्यंत दोन्ही स्पिरिट स्तर सर्व परिस्थितीत समान वाचन दर्शवत नाही. ए, बी, सी आणि डी. लवकर या आणि निवेदन करा. स्टेप्स वापरा आणि अलाइनमेंट डायल गेज निश्चित करणे. टेल स्टॉक सेंटर अलाइनमेंटनुसार स्टेल टॉकचे अलाइनमेंट हॉरिझॉन्टल दृष्ट्या तपासत आहे. विस्थापन समायोजनाद्वारे लांबी आणि पातळी अचूकपणे समतल करण्यासाठी या स्पिरिट लेव्हलचा वापर केला जातो. आपण स्पिरिट लेव्हलच्या रीडिंगच्या आधारावर आणि अनुप्रस्थ रूपात संरेखित केले. मला आशा आहे की तुम्हाला सगळं या व्हिडिओमधलं कळलं असेल. लवकरच भेटूया पुढच्या मनोरंजक आणि रोमांचक व्हिडिओमध्ये. नमस्कार.